नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशनच्या तांदळापासून इडली ही कशा पद्धतीने बनवायची आहे आणि तेही एकदम मऊ, स्पॉन्जी, लुसलुशीत अशी। बहुधा बऱ्याच महिला वर्गांचं काय होतं, इडली करतात पण ती मऊ होत नाही, थोडीशी कडक होते, तुटल्या जात नाही। तर यासाठी आपण आज एक खास ट्रिक वापरणार आहोत आजच्या या रेसिपीमध्ये, जेणेकरून आपली जी इडली आहे ती छानपैकी मऊ, लुसलुशीत अशा प्रकारची होईल। तुम्ही बघू शकता इथे मी बनवलेली इडली कशी झालेली आहे, एकदम स्पॉन्जी, मऊ मऊ। तुम्हाला तोडून दाखवते मी, पहा इथे, वा, एकदम मऊ, स्पॉन्जी, लुसलुशीत, अगदी रबरासारखी झालेली आहे। तर ही अशी इडली बनवण्यासाठी मी एक खास ट्रिकचा वापर केलेला आहे, जो की मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळ। आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाची इडली करून दाखवणार आहे। तुम्ही दुसरे तांदूळ घेतले तरी चालतील। इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्याने आपल्याला अशा पद्धतीने पाणी टाकून धुवून घ्यायची आहे व्यवस्थित। जे तांदळाला लागलेलं पावडर असतं आपल्या हलक्या हाताने छानपैकी काढून घ्यायचं आहे। हे जे तांदूळ आणि डाळ आहे आपल्याला 3 ते 4 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदळाच्या 1 बोटवर पाणी राहील एवढं पाणी आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि तर हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे। आणि तांदूळ आणि डाळ याचं इडलीचं पीठ आपल्याला रात्री बारीक मिक्सर वाटे काढायचं आहे। डाळ आणि तांदूळ छानपैकी फुलल्या गेलेले आहेत। आता डाळीतलं आणि तांदळातलं पाणी आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपण 1 ते 1.5 कप जाडा पोहा हा घेणार आहोत। ह्याच इडलीची ही एक ट्रिक आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की इडली का फुगते। तर इडली करताना नेहमी पोह्यांचा वापर करावा। जेव्हा आपण इडलीचं पीठ बारीक करतो तेव्हा पोहे हे आवर्जून घालावे, जेणेकरून इडली स्पॉन्जी, मऊ आणि लुसलुशीत अशी होते। या कारणासाठी आता हे पोहे छानपैकी धुवून आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ याचं बॅटर तयार करून घेऊया। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ थोड्या थोड्या प्रमाणात टाकून आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अशा पद्धतीने पातळ प्युरी असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने पूर्ण बॅटर आपल्याला इडलीचं तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता जे हे भिजवलेले पोहे होते, ह्या पोह्यांना पण छानपैकी मिक्सर वाटे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम स्वरूपामध्ये आपल्याला इडलीचं बॅटर आणि पोह्याचं बॅटर छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे। आणि बारीक करून घेतल्यानंतर पोह्याचं बॅटर इडलीच्या बॅटरमध्ये छानपैकी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। जोवर छानपैकी मिक्स होत नाही तोवर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता हे बॅटर आपल्याला रात्रभरपासून ते सकाळपर्यंत छानपैकी भिजवून ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता सकाळ झालेली आहे, आपलं पीठ छानपैकी आंबवल्या गेलेलं आहे, मस्तपैकी फुगून वर आलेलं आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला करून भिजवायचं आहे। आता त्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ। तुम्हाला जसं मीठ लागतं त्या पद्धतीने तुम्ही बॅटरमध्ये मीठ घालू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये खायचा सोडा घालायचा असेल तर क्वचित घालू शकता, ऑप्शनल आहे। सोडा घालायचा नसेल तर हरकत नाही। सोडा टाकल्याने काय होतं, इडली ही अजून जास्त स्पॉन्जी होते। यासाठी मी इथे थोडासा खायचा सोडा घातलेला आहे, जास्तही नाही, एकदम क्वचित घालायचं आहे। आणि त्यानंतर मस्तपैकी बॅटरला छानपैकी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि सोडा छानपैकी त्यामध्ये मिक्स होईल। आता घेऊया इडलीचं भांडं, त्याच्यामध्ये टाकूया 2 ग्लास पाणी आणि त्यानंतर इथे मी तेल आणि ब्रश घेतलेला आहे। जे इडलीचे जे साचे असतात त्या साच्यांना अगोदर आपल्याला छानपैकी अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। एक लक्षात ठेवायचं आहे की इडलीचं जेव्हा आपण बॅटर करतो ते जास्त मीडियम पद्धतीचं व्हायला हवं, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको,
मीडियम स्वरूपाचं व्हायला हवं, जेणेकरून ज्या इडल्या आहेत ते छानपैकी जाडसर मऊ लुसलुशीत अशा होतील यासाठी. आता आपण इडलीच्या पूर्ण साच्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी इडली पात्रामध्ये इडलीचं बॅटर अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे आणि गॅसवरती इडलीचं भांडं झाकून ठेवलेलं पण आहे. तेही आता एक 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला इडलीचं पात्र गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, जेणेकरून इडली ही छान प्रकारे फुगेल. कमीत कमी 15 मिनिटे तरी पात्र ठेवावं. पाहू शकता तुम्ही, आपल्या इडल्या एकदम छानपैकी तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला इथे ह्या इडल्या काढून दाखवते. वा, सर्व बाजूंनी छान प्रकारे गोल फुगल्या गेलेल्या आहेत, कुठेही कच्च्या राहिलेल्या नाहीत. 15 मिनिटांमध्ये छानपैकी इडली ही आपली फुलते. बॅटर जर तुमचं छान पद्धतीने भिजवलेलं असेल तर इडली ही तुमची 100% न चुकता व्यवस्थित येणार म्हणजे येणारच. आता आपण ह्या संपूर्ण इडल्या एका पात्रामध्ये छानपैकी काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही, सर्व इडल्या सारख्याच आहेत, एकदम रबरासारख्या मऊ मऊ. पहा, मी तुम्हाला इथे एक इडली तोडून दाखवते वाटल्यास. पाहू शकता तुम्ही, आतून सुद्धा इडली छान प्रकारे वाफवल्या गेलेली आहे. एकदम स्पॉन्जी रबरासारखी मऊ मऊ लुसलुशीत अशी इडली आपली झालेली आहे. तर आजची ही पोह्याची ट्रिक वापरून रेशनच्या तांदळापासून बनवलेली इडली तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.